नमस्कार दोस्तो, मी अरुण धनावडे कोकणेवादळ आकाशवाणीच्या केंद्रावर तुम्ही सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सुस्वागतम. आपण इथे थेट आता आलो आहोत गगनगिरी महाराजच्या मठामध्ये. हे मठाची व्यूहरचना खूप सुरेख पद्धतीने आहे आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये खंडाळ्याच्या घाटाच्या बरोबर पायथ्याशी मात्र हे आपले मठ पाहायला मिळते. आणि या मठामध्ये आल्यानंतर जे एक वेगळीच मात्र आनंद आपल्याला पाहायला मिळतो. भक्ती हे सर्व भक्त भाविक यासाठी येण्यासाठी खूप आतुरलेले असतात. आपण जर पहिले CST ते खोपोली ट्रेन आहे, त्या ट्रेन एक तासाने सुद्धा देखील इथे येतात आणि या ट्रेननीसुद्धा काही लोक येऊ शकतात. परंतु आपण पनवेलपासून इथे 27 किलोमीटर म्हणजे अर्धा तासाचं अंतर आहे. आम्ही बाईकने मात्र इथे आलो, परंतु इथपर्यंत येण्यानंतर आपण जो इथे आल्यानंतर एक वेगळा आनंद निर्माण होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर मन प्राप्त होतं. आणि सद्गुरू गजानन महाराज यांच्या या ठिकाणी आपण ह्या मठामध्ये आल्यानंतर त्यांच्या नतमस्तक पायाशी आपण होतो आणि मनामधला जो आनंद निर्माण आहे आपण हा दूर करतो. मनातले शंका आणि शंका आपण दूर करतो आणि इथून मात्र आपण थेट मंदिरात जाणार आहोत. येस, आपण जातो आहे तिथे आपण सद्गुरू गजानन महाराजांची समाधी, जिथे त्यांनी समाधी घेतली तिथे मात्र आपण पोचलो आहोत. आणि इथून मात्र आपण खरोखरच एक वेगळं आपण चित्र आपण पाहतोय. म्हणजेच की आपण दत्तगुरूंचा अवतार पण या ठिकाणी पाहायला मिळेल. हा हॉल टेरकेस आहे. येथे बाजूला बरोबर राईट साईडला लेफ्ट साईडला आपण जर पहिले तर नदी आहे छोटीशी. खरोखर आम्ही पावसाळ्यामध्ये आलो होतो. कायची जी रचना आहे, व्ह्यू हा जो थंड गार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ना सुंदर पद्धतीने. हा दुसरा आपल्याला फर्स्ट गाभारा आहे. इथून आपली जी एंट्री होते सद्गुरू गगनगिरी महाराजांच्या यांच्या जे झोपाळा आहे तिथे त्या गतीवरती त्यांचे इथे येऊन बसायचे आणि दर्शन द्यायचे त्या भाविकांना. आणि इथून मात्र त्यांना त्यांच्या चरणाची पदस्पर्शाने नतमस्तक होऊन आपण पुढे जातो. आणि पुढे जाऊन मात्र आपण तिथून जर गेलं तर होम हवन म्हणून त्या साईडला सर्व काही होतं. आपण सर्व आपल्या इच्छाने आपल्याला काही जर करायचं असेल तर आपल्या ह्या ट्रस्टीला भेट द्यायची आहे. आणि पाहू शकता आपण या ठिकाणी आल्यानंतर किती मन भरून आनंद इथे पाहायला मिळतो. तसेच आपले एक टीमवर्क आपले म्हणजे पनवेलचे जवळीकचे मित्रमंडळ आणि सर्व भक्तिभावाने सगळं इथं आलो होतो. आणि याचा आनंद घेण्यासाठी सुद्धा देखील सर्व भावी भक्त आज या ठिकाणी खूप लांबून आलेले आहेत. तर खूप मजा आली. निश्चित हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चित तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.